an 8 bits 2's complement representation of an integer fa, that is hex, is a decimal equivalent is. आता आपल्याकडे an 8 bit 2's complement representation of integer, म्हणजे इंटिजर काय सिंपल आपल्याकडे तर f आहे. कशामध्ये सिंपल तर हेक्साडेसिमल मध्ये आहे आणि तोच काय तर 8 बिट मधला 2's कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा जो काय f आहे का, हा f आहे हेक्साडेसिमल मध्ये आहे आणि या ठिकाणी हाच काय तर 2's कॉम्प्लिमेंट आहे. मग आपण या ठिकाणी हेक्सा टू बायनरी कन्वर्जन करतो, 4 बिट मध्ये डिवाइड करतो, 1 1 1 1, या ठिकाणी काय आहे तर 1 0 1 0. हा काय तर आपल्याकडे बायनरी मध्ये नंबर आला आणि हा काय तर 2's कॉम्प्लिमेंट रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो 8 बिटच्या केस मध्ये. मग हा काय तर 2's कॉम्प्लिमेंट जर आपल्याकडे हा असेल तर या केस मध्ये हा जो काय फर्स्ट बिट आहे का, हा फर्स्ट बिट काय तर MSB बिट आहे आणि हाच काय तर साइन बिट आहे आणि बाकीचे काय तर याचे मॅग्निट्यूड बिट असतील. काय असतील तर मॅग्निट्यूड बिट असतील. असं आपण काय करूया सिंपल कन्सिडर करूया. अच्छा, MS बिट काय सिंपल तर 1 आहे आणि MS बिट 1 असल्याच्या कारणामुळे नंबर काय असायला पाहिजे सिंपल तर निगेटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह वाले ऑप्शन गेले काय इथून तर पॉझिटिव्ह वाले ऑप्शन ऑटोमॅटिकली गेले. मग 2's कॉम्प्लिमेंट ऑफ एनी निगेटिव्ह नंबर इज इक्वल टू काय असेल तर डेसिमल नंबर ऑर दॅट SMR असेल. मग या केसमध्ये सिंपल आपल्याकडे काय आहे तर नंबर आहे 2's कॉम्प्लिमेंट मध्ये 1 1 1 1 1 0 1 0. हा काय तर ऑलरेडी 2's कॉम्प्लिमेंट आहे. याचा परत 2's काढायचा म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा 1's काढायचा. मग 1 साठी आपण काय करतो साइन बिटला ऍज इट इज ठेवतो आणि बाकी काय करतो सिंपल रिव्हर्स करतो, इन्व्हर्ट करतो. हा काय झाला आपल्याकडे सिंपल 1 झाला. याचा परत आपल्याला काय करायचं 2's कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. मग 2 साठी आपण काय करतो बेसिक त्याच्यामध्ये +1 ऍड करतो. 1 + 1 0, कॅरी आली काय तर 1, हा झाला काय तर 1. पुढचे बिट काय तर ऍज इट इज. अच्छा, हा 1 सांगतोय काय तर दिस 1 रिप्रेझेंट काय, हा सिंपल तर 1 रिप्रेझेंट साइन बीट आहे आणि सांगतोय काय तर नंबर रिप्रेझेंट करतोय काय तर निगेटिव्ह आहे. अच्छा, आलेला जो काय नंबर आहे का, हा आलेला नंबर आपल्याकडे कसा आला आहे तर या ठिकाणी हा नंबर आपल्याकडे अशा पद्धतीचा आलेला आहे. या ठिकाणी 1 + 1 0 असेल, कॅरेली 1 1 + 0 1 आला, त्यानंतर हा पुढे काय तर 1 आहे. म्हणजे हा नंबर आपल्याकडे आला कसा तर अशा पद्धतीने आलेला आहे. या केसमध्ये डिजिट किती आहे 3 आणि 3 6 2 8, 3 आणि 3 6 3 आणि 3 6 2 काय तर आपल्याकडे 8 बिट आहेत. मग या केसमध्ये साइन बिट आहे काय तर 1, सांगतोय काय तर नंबर हा निगेटिव्ह आहे. राहिलेले बिट काय तर मॅग्निट्यूड बिट आहेत. या केसमध्ये मॅग्निट्यूड काय सिंपल तर या ठिकाणी 1 2 4 8 असेल. अच्छा, या ठिकाणी काय तर 4 आणि 2 6 आहे. म्हणजे या ठिकाणी जो काय आपल्याकडे मॅग्निट्यूड मध्ये आहे का तो काय तर सिंपल 6 आहे आणि 1 सांगतोय काय तर हा नंबर निगेटिव्ह आहे. म्हणजे -6 हा काय तर आपल्याकडे डेसिमल मधला नंबर आहे. आणि हे जे काय आले का 1 1 2 3 4 1 1 0, या केसमध्ये हे याचं काय तर SMR आहे. काय बेसिकली तर SMR आहे. या SMR च्या केसमध्ये आपल्याकडे किती झिरो याच्या पुढे ऍड केले तर सिंपल 4 झिरो या ठिकाणी ऍड केले तर टू रिप्रेझेंट और टू इनक्रीज द नंबर ऑफ बिट ऑफ द SMR जस्ट प्लेस number of zeros in front of the magnitude bit as required. याच्या पुढे 0 लावले, याची मॅग्निट्यूड चेंज झाली का तर नाही झाली का चेंज तर नाही, म्हणजे 0 ऍड केल्याच्या कारणामुळे मॅग्निट्यूड चेंज होते का तर नाही. 1 आहे हे सांगते काय तर ऍक्च्युअली दिस नंबर इज अ निगेटिव्ह नंबर आहे हे सांगते. सो ऑप्शन नंबर काय तर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर असेल. -6 हा काय तर ओरिजिनल डेसिमल मधला नंबर आहे, जसा की काय तर आपल्याकडे 8 बिटचा हेक्साडेसिमल मध्ये रिप्रेझेंट केला काय तर 2's कॉम्प्लिमेंट आहे. A number in 4 bit 2's complement representation is x3 x2 x1 आणि काय तर x0. This number when stored in its 8 bits you will be. आता आपल्याकडे 4 बिटचा 2's कॉम्प्लिमेंट दिलाय. हा काय तर आपल्याकडे 2's कॉम्प्लिमेंट दिलाय 4 बिट मध्ये दिलाय. आपल्याकडचा 8 बिट मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. आता क्वेश्चन दिसताना असा वाटतोय की आपल्याला सोडून द्यावा, पण क्वेश्चन मध्ये काय आहे का तर नाही काय सिंपल तर 2's कॉम्प्लिमेंट 4 बिट मध्ये आहे, मला लावायचा आहे कुठेतरी 8 बिट मध्ये लावायचा. मी म्हटलं होतं टू इन्क्रीज द रेंज ऑफ बिट इन 2's कॉम्प्लिमेंट जस्ट कॉपी द MSB बिट.
या केसमध्ये X3 हे काय आहे तर MSB बीट आहे. या MSB बीटला काय सिंपल कॉपी करा आणि पुढे पेस्ट करण्याचा प्रयत्न करा. हे 4 बीट आहेत म्हणजे मी काय करणार सिंपल मला 8 बीट निघाला 4 वेळा पुढे काय करणार सिंपल कॉपी करणार. मग 1 ऑप्शन आहे का तर नाही, बी आहे का तर नाही. त्यानंतर जर या महिला 8 बीट मध्ये लिहायला गेलो तर काय करणार सिंपल X3 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 आणि X3 हे झालं काय तर 4 वेळा कॉपी केला आणि राहिलेला नंबर काय तर ऍज इट इज X3 X2 X1 आणि काय तर X0 म्हणजे ऍक्च्युअली X3 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 4 वेळा X3 आलं परत X3 X2 X1 0. ऑप्शन नंबर काय तर सी इज द करेक्ट आन्सर आहे. बार लिहायची गरज आहे का तर बार लिहायची गरज नाही आहे. म्हणजे आपण याला अशा पद्धतीनं टूज कॉम्प्लिमेंटचे नंबर ऑफ बीट एकाने आपण वाढवू शकतो. आता 1 1 0 0 1 1 0 0 1 and 1 1 0 0 1 to the two's complement representation of which of the following set of the number. म्हणजे आपल्याकडे काही नंबर दिलेले आहेत बाइंडरच्या केसमध्ये आणि हे काय आहे तर टूज कॉम्प्लिमेंट आहेत आणि विचारले काय आहे तर कुणाचे हे टूज कॉम्प्लिमेंट असतील. ऑप्शन मध्ये पाहिले तर ऑप्शन मध्ये काय आहे तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं काय तर कॉम्बिनेशन आहे. पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे म्हणजे अगेन आपल्याकडे साइन्ड नंबर बद्दल या ठिकाणी विचार करावा लागेल. दिलेलं काय तर टूज कॉम्प्लिमेंट रिप्रेझेंटेशन कुणाचं आहेत खालील पैकी असा काय तर आपल्याकडे क्वेश्चन आहे. जर या ठिकाणी या नंबरला आपण लिहिलं तर काय भेटतोय पहिल्यांदा तर 1 1 0 0 1 भेटतोय. पुढे भेटतोय काय तर 1 0 0 आणि 1 आहे आणि त्यानंतर काय आहे तर सिंपल 1 1 0 0 1 आहे. हे काय तर आपल्याकडे 3 वेगवेगळे रिप्रेझेंटेशन आहेत कुणाचे टूज कॉम्प्लिमेंटचे आणि आपल्याला खाली काय तर सेट ऑफ नंबर दिले आहेत. मग हे जर टूज कॉम्प्लिमेंट असतील तर फर्स्ट बीट आहे 1 फर्स्ट बीट आहे 1 फर्स्ट बीट आहे 1. नंबर हा बाय डिफॉल्ट निगेटिव्ह असायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन गेला का तर फर्स्ट ऑप्शन गेला. अच्छा नंबर बाय डिफॉल्ट का असायला पाहिजे निगेटिव्ह असायला पाहिजे. आपण एक कन्क्लुजन पाहिलं होतं काय पाहिलं होतं टूज कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट नंबर इज इक्वल टू काय असेल तर SMR ऑफ दॅट नंबर म्हणजेच काय तर बेसिकली डेसिमल नंबर आपल्याकडे भेटेल. म्हणजे या ठिकाणी हे काय तर याची मॅग्निट्यूड आहे आणि ही काय तर याची मॅग्निट्यूड आपल्याला दाखवलेली आहे. मग याचा टूज कॉम्प्लिमेंट काढायचा आहे पहिल्यांदा मी काय करणार तर याचा वन्स कॉम्प्लिमेंट काढणार. मग याचा वन्स कॉम्प्लिमेंट का असेल सिंपल तर 1 साठी आपल्याकडे काय करतो आपण सिंपल तर याचा जर आपण सिंपल वन्स कॉम्प्लिमेंट काढला तर ही MSB बीट ऍज इट इज 0 1 1 0 याचा वन्स काउंट काढतो. हा MSB बीट काय तर ऍज इट इज 1 1 0 याचा MSB बीट काय तर ऍज इट इज 0 0 1 1 0 हा झाला याचा काय तर वन्स कॉम्प्लिमेंट झाला. अच्छा मला टूज कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. 2 साठी मी काय करतो +1 या ठिकाणी काय करतो ऍड करतो कुठं तर LSB ला या ठिकाणी +1 सगळ्यांच्या ऍड करतो. हे सेपरेट आहेत ती ना. मग या केसमध्ये काय झालं बघा सिंपल तर हा झाला 1 1 1 0 आणि 1. अच्छा या ठिकाणी काय झालं तर 1 1 1 आणि 1 झालं. या ठिकाणी काय झालं सिंपल तर 1 1 1 0 0 1. अच्छा माझ्याकडे टूज कॉम्प्लिमेंट दिला होता तसा मी काय केला पहिल्यांदा वन्स कॉम्प्लिमेंट काढला परत तसं काय केलं टूज कॉम्प्लिमेंट काढला. म्हणजे टूज कॉम्प्लिमेंट ऑफ एनी नंबर इज इक्वल टू SMR ऑफ दॅट ओरिजिनल नंबर और दॅट डेसिमल नंबर. म्हणजे मला डेसिमल नंबर काढायचा फ्रॉम टूज कॉम्प्लिमेंट मी काय करतो त्याच नंबरचा परत टूज कॉम्प्लिमेंट काढतो. माझ्याकडे हा जे काय आलेला आहे का हा बेसिकली काय तर SMR आहे. हा बेसिकली काय तर SMR आहे आणि हा काय तर सिंपल माझ्याकडला SMR आहे म्हणजे साइन मॅग्निट्यूड रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट डेसिमल नंबर. अच्छा फर्स्ट नंबरचं बीट आहे 1 आहे सांगतोय काय तर नंबर निगेटिव्ह मला इथंच कळालं होतं. अच्छा नंबर निगेटिव्ह आहे फर्स्ट नंबरचं बीट आहे नंबर काय तर निगेटिव्ह आहे. फर्स्ट नंबरचं बीट 1 आहे नंबर काय तर निगेटिव्ह आहे. जर या ठिकाणी 0 1 1 मी काढला असेल तर याचा आन्सर येईल काय तर हा 1 असल्याच्या कारणाने मायनस आणि मॅग्निट्यूड काय येते तर 4 2 1 म्हणजे 7 आहे. डेसिमल मधला हा काय तर 7 नंबर आहे. अच्छा 1 आहे साइन काय तर निगेटिव्ह असेल 111 मध्ये काय तर अगेन -7 आहे डेसिमल मधला. अच्छा 1 आहे काय तर नंबर निगेटिव्ह आहे 0 0 111 म्हणजे काय सिंपल तर अगेन -7 आहे कशामधला डेसिमल मधला. अच्छा SMR पाहिले SMR मला हे समजलं की तिन्ही नंबर काय तर -7 आहेत
पण SMR या ठिकाणी 4 बीट मध्ये दिला, SMR या ठिकाणी 5 बीट मध्ये दिला आणि SMR या ठिकाणी 6 बीट मध्ये दिला. मी काय म्हटलं, माझं आन्सर आलं का? तर आलं. आन्सर काय आहे तर -7. हे काय आहे तर नंबर आहेत, म्हणजे आन्सर काय आहे माझ्याकडे तर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर आहे. माझा आन्सर मला भेटलं का? तर माझा आन्सर भेटला सी, हे काय आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आपल्याला समजायला पाहिजे, जे काय SMR लिहिले काय, SMR मध्ये काय केलं, SMR हा 4 बीट मध्ये दिला, म्हणजे मिनिमम नंबर ऑफ बीट रिक्वायर्ड टू रिप्रेझेंट -7 इन इट्स SMR इज इक्वल टू काय तर 4 आहे. To increase the number of bit of the SMR, just place 0 in front of the magnitude bit. अच्छा, 1 1 1 हे काय तर मॅग्निट्यूड बीट आहे, तर 4 बीट मध्ये लिहिला हा काय झाला SMR. मला या ठिकाणी मॅग्निट्यूड बीटची संख्या करायच्या वाढवायच्या, 5 बीट मध्ये घेण्यासाठी मी काय केलं, सिंपल एक 0 लिहिला. कोणाच्या पुढे लिहिला तर या 1 1 1 च्या पुढे काय केलं मी, सिंपल 0 ऍड केला. अच्छा, मला 6 बीट मध्ये जायचं आहे, 1 1 1 च्या पुढे मी काय केले, 2 0 ऍड केले. माझ्याकडे बीट झाले किती, 7 बीट झाले. मला 8 बीट मध्ये SMR लिहायचं आहे, या ठिकाणी काय केले मी, 3 0 ऍड केले असेल का, तर सिंपल या ठिकाणी 2 0 ऍड केलं मी 7 ला जातोय, 3 0 जर मी ऍड करतो जाईल कुठे, सिंपल तर 8 बीटला जाईल. म्हणजे SMR ला आपण अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतो. हा या ठिकाणचा काय तर महत्वाचा पॉइंट आहे. ऑप्शन नंबर काय आहे तर सी इज द करेक्ट आन्सर आहे या केसमध्ये. अच्छा, टू जो कॉम्प्लिमेंट आपल्याकडे दिलेले आहेत, या टू जो कॉम्प्लिमेंट जर आपण बारकाईने पाहिलं तर मिनिमम नंबर ऑफ बीट रिक्वायर्ड टू रिप्रेझेंट -7 इन टूज कॉम्प्लिमेंट किती आहे, सिंपल तर 4 आहेत. किती आहे, सिंपल 4. या ठिकाणी 4 बीट मध्ये टूज कॉम्प्लिमेंट दिलाय, या ठिकाणी 5 बीट मध्ये टूज कॉम्प्लिमेंट दिलाय, या ठिकाणी 6 बीट मध्ये टूज कॉम्प्लिमेंट दिलाय. अच्छा, to increase the range of a 2's complement or to increase the range of a bit of the 2's complement, just copy the MSB bit. MSB बीटला मी सिंपल काय करतो, कॉपी करतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय तर 4 बीट मध्ये 2's कॉम्प्लिमेंट आहे, हे काय तर MSB बीट आहे, मला 5 बीट मध्ये लिहायचं आहे, याला कॉपी करा, पुढे लिहा. जस्ट याला कॉपी केलं आणि पुढे लिहिलं म्हणजे 5 बीट झाला. अच्छा, याला अगेन कॉपी करा, पुढे लिहा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला होता काय तर 4 बीट मध्ये होता, याला एकदा कॉपी केलं झाला 5 बीट मध्ये, याला परत कॉपी केलं झाला किती, 6 बीट मध्ये. तर इज सिंपल. टूज कॉम्प्लिमेंट मध्ये बीट संख्या वाढवायची आहे, MSB ला कॉपी करा. SMR मध्ये बीट संख्या वाढवायची आहे, काय करायचं, मॅग्निट्यूड बीटच्या पुढे काय करायचं, नंबर ऑफ 0 वाढवायचे ऍज रिक्वायर्ड. म्हणजे आपल्याला जेवढी वाढवायचे का तेवढं काय करायचं, सिंपल याच्यामध्ये पुढे लिहून टाकायचे. दॅट इज द इन्क्रीजिंग द बीट्स ऑफ द दॅट पर्टिक्युलर नंबर. हे कन्सेप्ट काय तर आपल्याकडे एक्झाम मध्ये महत्व असतो, जे की आपण आता एक्सप्लेन केलेला आहे.